नमस्कार, मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्त राहा आणि खात राहा। मुलं काही भाज्या खात नसतील तर मी वेगवेगळ्या अशा आयडियाज लावून मुलांना मी भाज्या खाऊ घालते, ते तुम्ही बघा। आता मी आज तुम्हाला ककडीचा पराठा करून दाखवणार आहे, जे की आपलं धपाटे म्हणतात ककडीचे। धपाटे बनवण्यासाठी मी इथे एक ककडी घेतली आहे। ककडी पूर्ण खिसून घेतली आहे मोठ्या साईजने। ककडी खिसून झाली आहे। आता त्यामध्ये आपण धपाटे करण्यासाठी वेगवेगळे पीठ टाकून घेऊया। इथे मी 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी बेसन पीठ व अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे। आता मी 3 चमचे तीळ टाकून घेते। थोडीशी कोथिंबीर, 5-6 पाकळ्या लसूण, परत ओवा हा हातावर चोळून टाकायचा, म्हणजे त्याचा वास छान येतो। परत धनेपूड आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्या। मुलं तिखट खात असतील तर लाल तिखट 1 चमचा, थोडंसं मीठ चवीनुसार व जिरे पूड पण टाकून घ्या। लाल तिखट पण तुमच्या चवीनुसार टाका। हे सर्व पीठ आता मी मिक्स करून घेते। सुरुवातीला पाणी घालायचं नाही पीठ मळताना, कारण की ककडी ओली असल्यामुळे पीठ चांगलं भिजून जातं। पीठ मळताना थोडंसंच पाणी लागतं, त्यामुळे पीठ हे थोडं पाणी टाकूनच मळा। पाणी न टाकताच अर्ध पीठ भिजलं आहे। आता मी थोडं पाणी टाकून घेते। धपाटे बनवण्यासाठी आता पीठ तयार झालेले आहे, तर आता आपण धपाटे थापटून घेऊया। इथे मी पोळपाटावर ओला कपडा करून घेतला आहे। हातात पिठाचा गोळा घेऊन थोडं हाताला पाणी लावून धपाटे मी थापटून घेते। हाताला पाणी लावलं की धपाटे हाताला चिटकणार नाही आणि खाली थोडंसं पाणी टाकून मग पिठाचा गोळा ठेवायचा, खाली पण चिटकणार नाही ज्यावेळेस आपण तव्यावर टाकू त्यावेळेस। धपाटे आता आपले तयार झाले आहेत। आता आपण त्याला थोडेसे छिद्र पाडून घेऊया। काकडीचे एकदा धपाटे करून बघा, खूप छान आणि टेस्टी लागतात। आता आपण तव्यावर थोडंसं तेल घालून ते धपाटे कपड्याच्या साहाय्याने टाकून घेऊया। हळूहळू कपडा काढून घ्यायचा। कपडा काढला की त्यावर झाकून देऊया आणि 5 मिनिटांनी लगेच काढून घ्या झाकण आणि थोडंसं तेल घालून पलटी करून घ्या। धपाटे व्यवस्थित भाजून घ्या। धपाटे जर व्यवस्थित भाजून घेतले तर खाण्यासाठी खूप टेस्टी लागते। थोडं तेल घालून भाजून घ्यायचे। आता आपले धपाटे छान भाजत आले आहे। थोडी साईड जे राहिले आहे ते व्यवस्थित भाजून घ्या। हा आपला टेस्टी आणि हेल्दी नाश्ता तयार आहे। मुलांसाठी एकदम टेस्टी आणि हेल्दी नाश्ता रेडी आहे। तुम्ही जर कुक विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। कुक विथ अर्चना या चॅनलला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। आता आपण पुढील रेसिपीमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करत राहा। तोपर्यंत बाय, सी यू।